राम राम मित्रांनो, मी गोरक्ष भांडे. तर तुम्ही मला ओळखलंच असेल. तर मित्रांनो, आज एवढा खुश आहे मी, तर लईच खुश आहे मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे. तर चला, तर मित्रांनो, आज आपण यूट्यूबचे 1000 सबस्क्राईब पूर्ण केलेत आणि 4000 वॉच टाईम पूर्ण केलं आहे, हे आपल्या मित्रांनी सांगायचे मित्रांनो. खरं म्हणजे आपल्या मित्रांपर्यंत पोचवायचे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. तर काही मित्र म्हणायचे, तू जरा गोरक्ष भांडे, तू जरा सुधरून बोल. पण सुधरून का बोलायचं मला हेच कळत नाही. तर मित्रांनो, जाऊ द्या मर्दा. तर आमच्या गावाची भाषा वेगळी, पुढच्या गावात गेलो त्या गावातली भाषा वेगळी, त्याच्या पुढे गेलो त्या गावातली भाषा वेगळी. मग सुधरून कसं बोलायचं? आपली मातृभाषा आहे मित्रांनो, सुधरून बोलू नका, खरं सांगायचं म्हणजे. तर मित्रांनो, आपली भाषा आहे ना, तीच भाषा ठेवा तुम्ही. आणि आपल्या भाषेला काय नाव आहे मला कमेंटमध्ये हे पण सांगा. खरं आहे बरं का, आपल्या भाषेला काय नाव आहे खरंच कमेंटमध्ये मला सांगा. तर मी आपल्या मित्राला सांगू शकतो, तुम्ही पण काहीतरी करा. कॅमेरा उचला आणि कुठली तरी व्हिडिओ काढा, कुठलं तरी सीन दाखवा. आपल्या रानात भाज्या राहतात त्या दाखवा, रानभाज्या दाखवा. तर आपल्याकडं कोणकोणतं कंदमुळं राहते ते पण दाखवा. हे ना आपल्या पोराला जमत नाही. एखाद्याला वाईटच कमेंट करणार, एखाद्याला असा आपण, मी आता व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये बोलतो आहे, तर आता मी कॅमेऱ्यामध्ये बोलतो आहे, तर मला नावच ठेवणार, हसणार. असे बरेच मित्र राहतात. का का त्याला कॅमेऱ्यामध्ये यायची लाज वाटते. असं दुसऱ्यांचं व्हिडिओ बघणे, ते स्टेटस ठेवणे, हे काही मित्रांचं काम राहतं. तसं काय नाही, ज्याला राग येईल त्या आला तरी चालेल, मग काय नाही. मी आता कॅमेरा उचलला, मी व्हिडिओ काढायचा मागं काय हटणार नाही, खरं सांगायचं म्हणजे. तर बरेच मित्र राहते ते असे. तर त्याला एकच सांगणे, तुम्ही पण माझ्यासारखा काहीतरी करून दाखवा. आपल्या गावाकडची माहिती सांगत जा. आपल्या गावाकडं काय राहतं आहे आणि कसं राहतं आहे, आपल्या गावाकडचं कसं वातावरण आहे, ते तुम्हाला सांगायला जर लाज वाटत असेल ना मित्रांनो जिंदगीमध्ये, तर तुमचं काहीच खरं नाही. असं माझ्या सारखं कॅमेऱ्यामध्ये येऊन जो बोलेल ना, तो खरं मित्र म्हणायचा. खरं आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. तर जाऊ द्या मित्रांनो, एखाद्याला नाव नाही ठेवू. एखादा काहीतरी करतं आहे, आपल्या गावाकडचं दाखवतं आहे वातावरण, त्यामुळं तुम्ही काही बोलले तरी मला काही फरक पडणार नाही त्याचा. तर मित्रांनो, माझं काम आहे, मी करत जाणार. आणि चला, आजची एवढा खुश. तर चला मित्रांनो, आज कशासाठी खुश आहे ते आज व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण छोटंसं तुम्हाला सांगितलं माझ्याबद्दल. तर बरेचसे असे मला म्हणले होते, त्यामुळं मग व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायची वेळ आली. तर चला, आज एवढा का खुश आहे, तर आज मी जंगले दादाच्या घरी गेलो होतो शेलवेऱ्याला. तर आम्ही पती दादाला पण फोन केला होता, तर ते पण आलते. तर ते कशासाठी आलते मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे, तर माझा चॅनल आज मॉनिटाईज करायचा होता. तर पहा, हे सांगण्यासाठी मी व्हिडिओ बनवते. तर त्यामुळं आज माझा चॅनल मस्तपैकी मॉनिटाईज झाला मित्रांनो. आणि मला एवढीच कळकळ आहे का आपल्या गावाकडच्या मित्रांनी पण असंच केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. काय ते काही सांगायची गोष्ट नाही, समजेल कळतं आहे, पण त्याला लाज वाटते. कॅमेरापाशी यायला ना लाज वाटते. पण मग एखाद्याला जर नाव ठेवायचं असला ना, खरंच लगेच नाव ठेवणार. हे त्या काय असन, त्या काय काय हिडो काढत आहे असन तसा. अरे असं नाही भाऊ, ज्याला गरज आहे पैशाची ना, आणि ज्याला पैसे कमवायचेत ना, तर हेच करायला लागत आहे मित्रांनो. खरंच मी गरीब आहे, मी काय मोठा श्रीमंत नाही आहे, पण मला पण एक माझ्या मित्रांनी मला दिलं, अनुभव दिलं, असं कर तू तसं कर, कोणाचं ऐकू नको. त्यामुळं मग मी पण जिद्दीनंच करणार आहे मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे. आणि
काय आहे, आपल्याकडं दाखवायचे फक्त एखादी रानबाजी, एखादा धबधबा आहे, असं पाहण्यासाठी सीन दुसरा पब्लिकला बघायला आवडतात ना. हां, बघण्यासाठी मस्त वाटतं. हे करायचे आपल्याला, दुसरं काय करायचे, काय टाकायचे आपल्याला. हे पण तरी पण मग आपल्या इकडली पोरं लाजतात. असं लाजू नका मित्रांनो. खरं सांगायचं म्हणजे कोणीतरी काहीतरी करा, हेच मला तुम्हाला सांगायचे. माझ्याबरोबर मी, आणि तुम्हाला जर माहीत नसेल ना मित्रांनो, मी स्वतः थोडंसं मला जेवढं माहिती आहे ना तेवढं मी तुम्हाला सांगेल, नक्कीच सांगेल. आणि तुम्हाला मदत पण करू लागेल मित्रांनो. मला पण काही येत नव्हतं, मी असंच इकडून तिकडून मित्रांकडून शिकलो आणि मी पण चॅनल चालू केला, गोरक्ष भांडे मराठी ब्लॉग. तर मित्रांनो, तुम्ही पण काहीतरी करा, दाखवा कोणाला तरी, काहीतरी रील टाका, काहीतरी टाका. तर मित्रांनो, असं याचं त्याचं स्टेटस घ्यायचं आणि मग ते मोबाईलवर टाकायचं आणि मग ते दुसरे पाहणार आणि दुसरे लाईक करणार, हे नका करू. स्वतःचा काहीतरी बनवून दाखवा, ही मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. तर मित्रांनो, आजची व्हिडिओ कशी झाली मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल ना मित्रांनो, लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा मित्रांनो. अशाच नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. आपल्या गावाकडचे कोकणकडा, रानभाज्या, अशा उन्हाळी भाज्या कोणकोणत्या राहतात ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करेल आणि नक्की दाखवायचा प्रयत्न करेल. असंच मला व्हिडिओ मागं सपोर्ट केला तसंच व्हिडिओ पुढं भरपूर असा सपोर्ट करा मित्रांनो. कोणी जर चॅनलला जर नवीन असेल ना मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करीत चला मित्रांनो. व्हिडिओच थांबतो. जय महाराष्ट्र, जय आदिवासी मित्रांनो. धन्यवाद. बाय बाय.